तर मित्रांनो, जर तुम्हाला दुधाचा व्यवसाय करायचा आहे आणि शासनाचं अनुदान हवे आहे, तर आपण लाभ घेऊ शकता महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेचा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 5 दुधाळ गाई व 5 म्हशी या प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास साधने हा हेतू आहे. तर मित्रांनो, ही जी सदर योजना आहे आपल्या पशुपालनासाठी किंवा दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे. तर यामध्ये लाभाचे स्वरूप असे आहे मित्रांनो, 5 दुधाळ गाई किंवा म्हशी, त्यांचा 3 वर्षाचा विमा आणि शेड आणि इतर साधनसामुग्री यासाठी तुम्हाला लाभ मिळणार आहे. मित्रांनो, या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात? तर सर्वच प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक आणि महिला बचत गट. तर मित्रांनो, निकष काय आहेत लाभार्थी निवडण्याचे? तर वरील सर्वच जे प्रवर्ग आहेत त्या सर्वच प्रवर्गातून लाभार्थी हे खाली दिल्याप्रमाणे जे उतरता क्रम लावण्यात येणार आहे लाभार्थ्यांचा, त्या उतरत्या क्रमाने निवडल्या जातील. जसे की अत्यल्प भूधारक, अल्प भूधारक, वनहक्कधारक आणि महिला बचत गटातील जे लाभार्थी आहेत ते. परंतु मित्रांनो, यावरच्या 4ही गटातून जे दिव्यांगासाठी राखीव आरक्षण राहणार आहे ते 5% आणि महिलांना जे आहे ते 30% राखीव आरक्षण लागू राहणार आहे. तर अशा प्रकारे हे होते लाभार्थी निवडीचे निकष. तर आता आपण पाहणार आहोत की या योजनेसाठी पात्रता काय आहे किंवा कोण व्यक्ती यासाठी पात्र आहे. तर यामध्ये ज्या व्यक्तीकडे 1 एकरपर्यंत किंवा 1 एकर स्वतःची जमीन आहे किंवा त्यांनी 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक आहे. तुम्ही जर वनहक्कधारक असाल तर ही जमिनीची अट तुम्हाला लागू राहत नाही. यात दुसरी पात्रता अशी आहे मित्रांनो, तुम्ही प्रशिक्षण घेतलेले आवश्यक आहे पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायाचे. ते कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे अर्ज करताना प्रशिक्षण नसेल तर तुम्ही लाभ घेण्याच्या अगोदर तुम्हाला ते पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाव्यतिरिक्त मित्रांनो, तुम्हाला प्रशिक्षण तुमच्याकडे नसेल किंवा घेतले नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या दवाखान्याच्या अधिकाऱ्याचे 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव आहे अशा प्रकारचे एक अनुभव प्रमाणपत्रही घेऊ शकता. तर मित्रांनो, या प्रकल्पाची जी प्रकल्प किंमत आहे ती 3 भागामध्ये आहे. ही किंमत अशी आहे मित्रांनो, पहिली जे हे आहे, पहिला जो पार्ट आहे याच्यातला तो आहे गाई किंवा म्हशी खरेदी करणे. 5 गाई किंवा 5 म्हशी यासाठी 5 लाख रुपये एवढी प्रकल्प किंमत आहे. म्हणजे एका गाईला किंवा एका म्हशीला ही जवळपास 1 लाख एवढी आणि त्यांचा विमा, अशी एकूण रक्कम होते मित्रांनो 5,60,180, ज्यामध्ये विम्याची रक्कम आहे 60,180. तर मित्रांनो, आता या 5 लाखाव्यतिरिक्त तुम्हाला जे प्रकल्प किंमत ठरली आहे ते 3 लाख आहे शेड बांधण्यासाठी. आणि तिसरा जो भाग आहे तो आहे 2,75,000चा, तो आहे साधन सामग्री, म्हणजे कडवाकुट्टी, फॉगिंग मशीन, खाद्य भांडी, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलार, अशा सर्व साहित्यासाठी मिळून मित्रांनो हे 2,75,000 हे तिन्ही भाग एकत्र केले मित्रांनो तर एकूण या योजनेचे प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे प्रकल्प किंमत जी होते ती मित्रांनो जवळपास तुम्ही विचार केला तर ही किंमत जी आहे ही आसपास होते 11,35,180 रुपये. किती मित्रांनो? 11,35,180 एवढी या प्रकल्पाची किंमत आहे. तर मित्रांनो, या योजनेचे अनुदानाचे स्वरूप कसं आहे? तुम्हाला एकदाच अनुदान भेटणार आहे का? तर नाही. तर सर्वसाधारण लाभार्थी आहे त्यांना 50% अनुदान आहे, जे की होते 5,67,590 रुपये. जे अनुसूचित जाती जमाती म्हणजे SC ST आहेत त्यांना आहे मित्रांनो 75% अनुदान. त्याची किंमत जवळपास होते 8,51,385. परंतु मित्रांनो अट अशी आहे की हे अनुदान एकदाच न देता
2 टप्प्यामध्ये देय आहे. ते 2 टप्पे असे आहेत. अनुदानाचा पहिला हप्ता म्हणजे 50% रक्कम ही जेव्हा लाभार्थी शेड बांधून व इतर खरेदी करून, म्हणजे साधन सामग्री आहे, मिल्किंग मशीन आहे किंवा लागणारे इतर साहित्य आहे, सोलार आहे, हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला पहिला हप्ता दिला जाईल. आणि जो दुसरा आहे उर्वरित हप्ता, तो 50% हप्ता जेव्हा तुम्ही तुमचे जनावरे खरेदी पूर्ण करसाल, म्हणजे तुमच्या ज्या गायी आहेत किंवा म्हशी आहेत यांची खरेदी जेव्हा पूर्ण होईल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला हा दुसरा अनुदानाचा हप्ता देण्यात येईल. ही अट आहे या योजनेमध्ये मित्रांनो. तर मित्रांनो ही आपण पाहिलं आता की लाभार्थ्याचा अनुदान कसे देय आहे. तर मित्रांनो त्या योजनेसाठी कागदपत्रे काय आवश्यक आहेत ते आहेत स्वतःच्या नावाचा सातबारा किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टा नोंदणीकृत करारनामा तुम्हाला पाहिजे. तुम्ही जर वन हक्क धारक असाल तर तुमच्या सातबाऱ्यावर इतर अधिकार हा जो कॉलम असतो त्यामध्ये नोंद हवी किंवा तुमच्याकडे जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूचित जे हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रशिक्षणाचे तुम्हाला प्रमाणपत्र हवे आहे जे की तुम्ही कोणत्याही शासकीय निमशासकीय संस्थेकडून घेतलेले असेल तरी चालेल. अर्ज करताना नसेल प्रमाणपत्र तर तुम्ही लाभ घेण्यापूर्वी तुम्ही असे प्रमाणपत्र जमा करणार असे हमीपत्र तुम्हाला द्यावे लागणार आहे. किंवा तुमच्याकडे तुमच्या स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा ज्या संस्थेत तुम्ही दूध देता, डेअरीमध्ये दूध देतात त्या डेअरीचे 2 वर्षाचे दूध विक्री करत असल्याचे प्रमाणपत्र. जर तुम्ही अपंगातून अर्ज केलेला असेल मित्रांनो तर तुम्हाला त्यासाठी अपंगासाठी लागणारी जी UDID प्रमाणपत्र म्हणतो आपण ते दिव्यांगासाठीचे UDID प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. ही अट लागू आहे 5% आरक्षण जे दिव्यांग अंतर्गत अर्ज होतील त्यांना. बचत गटाच्या सदस्यांना सदस्यत्व प्रमाणपत्र. तर ही होती मित्रांनो या योजनेसाठी लागणारी काही कागदपत्रे. तर आता आपण पाहणार आहोत त्या योजनेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती काय आहेत. तर मित्रांनो या योजनेमध्ये तुम्हाला दररोज 10 ते 12 लिटर दूध देणाऱ्या एचएफ किंवा जर्सी गाई खरेदी करायच्या आहे किंवा देशी गाई जसे रेड सिंधी, थार पारकर, राठी, साहिवाल, गिर ह्या ज्या 8 ते 10 लिटर दूध देतात या गाई खरेदी करायच्या आहेत. किंवा 5 ते 7 लिटर दूध देणाऱ्या ज्या आपल्या स्थानिक प्रजातीच्या गाई म्हशी असतील, गाई म्हशीमध्ये जर्सी असेल, म्हशीमध्ये एचएफ असेल, मुर्रा असेल, या खरेदी करायच्या आहेत. मित्रांनो दुसरी अट अशी आहे की तुम्ही जी दुधाळ देणारी खरेदी करताय ती 1 ते 2 महिन्यापूर्वी आलेली असावी किंवा दुसऱ्या तिसऱ्या वेतातील असावी. निवड झालेल्या लाभार्थ्याने जर उपायुक्तांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजे 1 महिन्याच्या आत शेड निर्मिती करून साधन सामग्री खरेदी करायची आहे. संबंधित कालावधीत लाभार्थ्याने जर पसंतीनुसार इतर राज्यातून दुधाळ जनावरे म्हणजे गाई म्हशी खरेदी करायची आहे आणि लाभार्थ्याने दिलेल्या विहित मर्यादेत शेड निर्मिती व साधन सामग्री तसेच खरेदी न केल्यास लाभार्थ्याचा मूळ प्रतीक्षा यादीतील नंबर शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येईल आणि पुढील प्रतीक्षा यादी लाभार्थ्यांना त्याचा लाभ देण्यात येईल. त्यामुळे मित्रांनो वेळेत प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता शेड सामग्री आहे, खरेदी आहे, दुधाळ जनावरे खरेदी आहे, ही निर्धारित केलेल्या प्रोजेक्ट कॉस्टपेक्षा जास्त असता कामा नये. जर जास्त असेल मित्रांनो तो फरक आहे तो लाभार्थ्याला द्यायचा आहे आणि वाहतुकीचा खर्च देखील हा पूर्ण लाभार्थ्याला या योजनेमधून द्यायचा आहे. वाटप केलेले जनावर आहेत त्यांच्या मित्रांनो तुम्हाला उपायुक्त आणि लाभार्थी यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षासाठी विमा उतरवण्यात येईल आणि हा विमा जर एखादं जनावर मृत्यू पावलं तर या विम्याच्या रकमेतून सदर लाभार्थ्याला दुसरे जनावर खरेदी करून पुरवण्यात येईल किंवा पुरवण्यात येणार आहे. सर्व प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो जो खरेदी अहवाल असतो तो TAHO तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी हे सर्व प्रक्रिया पूर्ण करतील आणि तसा अहवाल खरेदीचा अहवाल ते उपायुक्त कार्यालयाला सादर करतील. त्यानंतर सदर अहवालानुसार
सदर अहवालानुसार जिल्हा उपायुक्त हे डीबीटी द्वारे सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम अदा करते. मित्रांनो, यात सर्वात महत्वाची अट अशी आहे या योजनेमध्ये की तुम्ही खरेदी केलेल्या जनावरांची NDLM म्हणजे भारत पशुधन पोर्टलवर नोंद करणे गरज आहे आणि हे बंधनकारक आहे. आणि सर्वात शेवटची अशी अट आहे मित्रांनो, त्या सर्व अटी ज्या आता आपण पाहिल्या त्या तुम्ही पूर्ण करणार असे एक बंधपत्र लाभार्थ्याला या योजनेसाठी लिहून द्यायचे. तर मित्रांनो, ही होती आपली राज्यस्तरीय योजना, ज्यामध्ये 5 दुधाळ गाई किंवा म्हशी वाटप ही योजना आता आपण पाहिली. जर आपण खरंच दूध व्यवसाय करण्यात इच्छुक असाल तर या योजनेचा आपण नक्कीच लाभ घ्या आणि आपला दूध व्यवसाय भरभराटीला. आणि अधिक माहितीसाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. धन्यवाद.